जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली असताना राज्याचे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबासमवेत महाड तालुक्यातील खरवली येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला। यावेळी त्यांच्यासह पत्नी सौ सुषमा गोगावले, सुपुत्र जिल्हा परिषद उमेदवार विकास गोगावले आणि संपूर्ण कुटुंब सदस्यांनी देखील मतदान केले। याप्रसंगी गोगावले यांनी माध्यमांसमोर बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला। विजयाचा विश्वास तर निश्चित आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे। आज आम्ही सहकुटुंब मतदानाला आलो होतो, आपण पाहिलं चांगला उत्साह आहे, सगळीकडचा आढावाही आमचा चालू आहे आणि ठीक आहे। आता महायुतीमध्ये त्याने आमच्याशी युती नाही केली, परंतु आम्ही एकटे लढून जे काय आमचे सीट आहेत ते आम्ही निवडून आणू। अत्यंत उत्तम झालेला आहे, सगळी तरुणाई उतरलेली होती आणि विजय हा निश्चित आहे। माझ्या या महाड मतदारसंघातील 9.5 जिल्हा परिषद आणि तेवढ्याच 19 पंचायत समित्या ह्या तर मागच्या वेळेला पण आपण पाहिलात, यावेळेला ह्या तर सगळे येतीलच, परंतु माणगावच्या पण 2 जिल्हा परिषद आमच्या एक्स्ट्रा आहेत, त्या पण आम्ही आणू। रायगड जिल्ह्यामध्ये अध्यक्षपदाची चुरस फार मोठी होईल असं वाटत नाही आहे, कारण निवडणूक झाल्यानंतर मग पुढचे काही गोष्टी ठरवता येतात, परंतु शेतकरी कामगार पक्ष आपण बोलताय त्याप्रमाणे फार मागे गेलेला आहे। एकेकाळचा 1 नंबरचा पक्ष आज मागच्या क्रमांकावरती आहे, पण असो, आम्ही आमचं काम करून आम्ही 1 नंबरला येण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।